लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिला बाद झालेल्या आहेत. ई-केवायसी नंतर लाभार्थी संख्येमध्ये मोठी घट झालेली आहे. 2,47 लाखांवरून 1,76 लाखांवर ही संख्या आलेली आहे. आता पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पहा, आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसीची जी एक आनंदाची बातमी आहे ती मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. सरसकट सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसीची संधी मिळणार का ह्याच्या संदर्भात एक मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मार्च महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला येऊ शकतो ह्याचं सुद्धा आपण ह्या महिन्यात जे काही वाटप होणार आहे त्याचं सगळं एक डिटेलमध्ये माहिती इथं घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता फेब्रुवारीचा हप्ता हा जमा झाला असेल सर्व लाडक्या बहिणींना अशी आशा करतो, कारण आता वितरण फेब्रुवारी महिन्यासाठी थांबलेलं आहे. आता आजपासून पुढे वितरण होणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे. फेब्रुवारी महिन्याचं हप्त्याचं वितरण हे शनिवारपर्यंतच होतं. शनिवार हा लास्ट दिवस होता. आज सोमवार आहे आणि आजपासून पुढे नेमकी काय प्रक्रिया असणार आहे, मार्च महिन्याचा हप्ता कधी आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अक्षय तृतीयासारखा मोठा मुहूर्त आपल्या जवळ आलेला आहे. आता तो पुढच्या रविवारी म्हणजे 2 आठवडे आपल्याकडे आहेत, बरोबर. तर ह्या आठवड्यात काय होणार आणि पुढच्या आठवड्यात काय होणार, कारण रविवारी अक्षय तृतीया आहे, तर पुढच्या आठवड्यात वितरण होणार का हे संपूर्ण माहिती आपण ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर मला एक सगळ्यांनी कमेंट्समध्ये सांगायचं आहे कोणाकोणाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. लक्षात घ्या, खूप महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही मला जोपर्यंत सांगत नाही की तुम्हाला हप्ता आला की नाही तोपर्यंत मी सरकारकडे कुठल्याही प्रकारची मागणी ही करू शकत नाही. त्यामुळं फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कोणाला आला यांनी मला कमेंट्समध्ये सांगा. ज्यांना नाही आला आहे त्यांनी सुद्धा सांगा, आणि ज्यांना आलेला आहे त्यांनी पण आणि नाही आलेलं त्यांनी दोघांनी सांगायचे की तुम्ही ई-केवायसी केली होती का. लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्यासमोर डेटा येत नाही, जोपर्यंत आपल्याला समजत नाही की किती लाडक्या बहिणी आहेत ज्यांना ई-केवायसी करून हप्ता नाही आला आहे किंवा ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना देखील हप्ता आला आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्या सगळ्यांना असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. आजपासून बहिणींना पैसे वितरण सुरू करण्याबाबत ही सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहत होतो, परंतु आज वितरण होणार नाही. आजपासून काय होणार आहे मी तुम्हाला पुढे सांगतो आहे. पहा, ई-केवायसी बद्दल एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी आधी ई-केवायसी केली होती त्यांना तर 30 एप्रिलपर्यंत तारीख ही वाढवून दिलेली आहे, मुदत वाढवलेली आहे. परंतु गेल्या आठवड्यात आपण बघितलं की 71 लाख लाडक्या बहिणी बाद केल्या होत्या. आता सरकारच्या लक्षात आलं की हे काहीतरी चुकत आहे, त्यामुळे त्यांनी पुन्हा मुदत वाढवली होती आणि त्यामध्ये जवळपास आता 10 लाख लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत. म्हणजे आकडेवारी कमी होत चालली आहे. जे अपात्रची संख्या आहे ती कमी होत चालली आहे, पात्रतेची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळं पटापटा आपली ई-केवायसी करून घ्या, दुरुस्ती करून घ्या. आणि आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की दादा आम्ही ई-केवायसीच केली नाही तर आमचं नाव तिथं पात्र लाभ, ज्यावेळेस आम्ही ई-केवायसी दुरुस्ती करायला जातोय आणि OTP टाकतोय आधार नंबर टाकून, त्यावेळेस आम्हाला असं दिसतं मेसेज की तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीत नाही, बरोबर असा येतो. ज्यावेळेस आपण आधार नंबर टाकतो ई-केवायसी साईटवर जाऊन आणि OTP येतो, OTP टाकतो, त्यावेळेस काय येतं, सदर आधार क्रमांक दुरुस्ती यादीत नाही, बरोबर. तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकदाही ई-केवायसी केलेली नाही आणि आत्ताची संधी ही फक्त दुरुस्तीसाठी आहे. म्हणजे ज्यांनी अगोदर एकदा तरी केली होती त्यांना दुरुस्तीसाठी आत्ताची संधी आहे. तर मग मला आता सगळ्यात महत्त्वाची बातमी सांगतो की सुषमा अंधारे यांनी लाडक्या बहिणींसाठी पुढे सर्व लाडक्या बहिणींना सरसकट ई-केवायसी करण्यासाठी मागणी केलेली आहे. सोबत आपण सुद्धा ते सरकारकडे मागणी करतोय की सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ई-केवायसीची संधी द्या. दुरुस्ती तर तुम्ही संधी दिलेली आहे, चांगली गोष्ट आहे आमच्या लाडक्या बहिणींना, परंतु अजून राज्यामध्ये 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्यापर्यंत माहितीच पोचली नव्हती ई-केवायसीची. त्यामुळं तुम्ही जी 30 जानेवारीपर्यंत म्हणजे 31 डिसेंबरपर्यंतची जी मुदत दिली होती तुम्ही की ई-केवायसी करायचे, त्यावेळेस त्या राहून गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही. तर कृपया करून सरकारने हे लक्षात घ्यावं. प्रत्येक लाडकी बहीण महत्त्वाची आहे. तर 1 महिन्यासाठी फक्त 30 एप्रिलपर्यंत जशी तुम्ही दुरुस्तीसाठी ई-केवायसीला मुदत वाढवली ना, तसंच तेवढेच दिवस सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी द्यावी. आता ज्या लाडक्या बहिणी ऑलरेडी ई-केवायसी जसं तुम्ही दाखवता यादीमध्ये की हा सदर क्रमांक यादीत नाही, तसं तुम्ही तीच यादी इकडे चेक करायची. तुम्ही असं सांगायचं की तुम्ही ऑलरेडी ई-केवायसी केलेली आहे
आणि तुमची KYC चुकलेली आहे. जर ते चुकले असेल तर त्या त्यांना दुसरी लिंक आहे KYC दुरुस्तीसाठी, बरोबर. तर 2 लिंक उपलब्ध करून द्या. याच्यामध्ये एक नवीन पहिल्यांदा KYC करण्याबाबतची एक ऑप्शन असेल आणि दुसऱ्यांदा म्हणजे ज्यांची दुरुस्त झालेली आहे म्हणजे चुकलेली आहे त्यांना हे 2 ऑप्शन असावे असं मला वाटतं. त्यामुळे सरकारने ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पटकन सरसकट सर्व लाडके म्हणजे ज्या राज्यातले आहेत त्यांच्याकडून KYC करून घेण्यास आम्हाला सुद्धा मदत करावी. आणि आता तुम्हाला काय वाटतं, तुमची जी काही मत आहे ते पटापटा मांडायचे आहेत, कारण काय होतं भरपूर लाडके बहिणी मांडत नाहीत. आता बघा हा फॉर्म आहे, हा फॉर्म व्हिडिओ थांबून तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आहे. लाडकी बहीण योजने सुरू करण्याबाबतचा हा फॉर्म आहे. ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत, जसं की शासनाकडे कोणीही कामाला नाही किंवा आयकर भरत नाही किंवा 4 चाकी वाहन नाही. ज्या लाडकी बहिणीची KYC सक्सेसफुल झाली आहे तरी देखील त्यांना हप्ता आलेला नाही, त्यांनी हा फॉर्म आपल्या अंगणवाडी सेवेत जमा करून द्यायचा आहे आणि तिथं त्यांना तक्रार करायची आहे. विनंती अर्ज करून सांगायचं की बाबा मी अशा कुठल्याही नियमांमध्ये बसत नाही, तरी देखील नियमांमध्ये बसते, सगळ्या नियमांमध्ये बसते, तरी देखील मला बाद करण्यात आलेला आहे किंवा मला अजूनही हप्ता आलेला नाही. तर तुम्ही अशी तक्रार करून तुम्ही तुमचे जे पैसे आहेत ते पुन्हा सुरू करू शकता. आता मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तुम्हाला असं वाटतं की पुढच्या सोमवारपासून येईल, ह्या आठवड्यात हप्ता येणार नाही. पुढच्या सोमवारपासून वितरण होईल, सोमवार ते शुक्रवार, कारण रविवारी अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सरकार 100% आपल्या लाडक्या बहिणीसाठी गोड बातमी देणारच. त्यामुळं पुढच्या सोमवारपासून हा मार्च महिन्याचा हप्ता हा आपल्याला 100% इथं पाहायला मिळतं. कारण गेल्या वेळेस सुद्धा आपल्याला माहिती आहे की अक्षय तृतीयानिमित्त लाडक्या बहिणींना हे हप्त्याचं वितरण हे केलं गेलेलं होतं, बरोबर. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत. एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आम्ही ज्या वेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत. एक आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून